सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. त्या अगोदर एक छोटीशी प्रार्थना आपण करू. प्रभू देवा, धन्यवाद देतो. हे देवा, तो आम्हाला सांभाळ केला दिवसभर आणि ही संध्याकाळची वेळ आमच्या जीवनात दिली, त्याबद्दल आभार मानतो. परमेश्वरा, एका गीताच्या द्वारे तुझे गौरव तू करून घेतलेला आहे. गीत गात असताना प्रभू आमच्या जिभेवर तू स्पर्श केलं आणि प्रभू त्या गीताच्या माध्यमातून तुझं गौरव आम्ही केलेलं आहे, ते तुला मान्य असं. असंच परमेश्वर पिते, आम्ही नेहमी तुझी स्तुती तुझी आराधना आम्ही करत राहावं असं तू होऊ दे. हे परमेश्वरा, या समय तुझ्या पवित्र सत्यवचन आम्ही मनन करू, त्यावेळेस प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र वचनामधून बोलण्यास मला तुझी कृपा पुरव आणि वचन स्वीकारण्यास प्रभू आम्हाला तू सहाय्य कर आणि स्वीकारून त्याप्रमाणे कृती करण्यास, त्याप्रमाणे चालण्यास देवा तुझी कृपा तू पुरव. सर्व काही देवा तुझ्या हाती सोपतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. या प्रियानं आपण परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाणार आहोत, कारण परमेश्वराचं वचन हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून परमेश्वराचे वचन आम्हाला अनेक गोष्टींमध्ये घेऊन चालतं आणि परमेश्वर देव आम्हाला त्याच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वादित देखील करत असतो. आणि म्हणून पहा प्रियानो, आपण या भूतलावरती आपलं जीवन जगत असताना काही वेळेस प्रियजनांनो आम्हाला असं देखील वाटून येत असतं की प्रामाणिकपणाने जीवन जगणं हे कठीण जातं. म्हणजे या आजच्या या काळामध्ये जीवन जगतो, सध्याची परिस्थिती पाहतो किंवा जगातल्या लोकांचं राहणीमान पाहतो, त्यावेळेस आम्हाला असंच वाटतं किंवा काही वेळेस आम्हाला कठीण जातं की प्रामाणिकपणाचे जीवन जगणं आहे, सरळतेने जीवन जगणं आहे किंवा प्रियानो देवभीरू जीवन जगणं आहे. हे काही वेळेस आपल्याला कठीण वाटतं किंवा कठीण जातं. याचे कारण हेच आहे की प्रियजनांनो, पुष्कळश लोकांकडे आपण पाहतो, त्यावेळेस प्रियानो पहा, समोरचा एखादा व्यक्ती असतो, तो व्यक्ती आम्हाला खूप धार्मिक दिसतो. देवाची आराधना करण्यात, प्रार्थना करण्यात, वचन वाचण्यात, म्हणजे या त्या गोष्टी आहेत, ज्या धार्मिकतेच्या गोष्टी आहेत, तो अतिशय काटेकोरपणे घेऊन चालतो. आणि त्यावेळेस आम्हाला वाटतं की हा व्यक्ती खूप धार्मिक आहे आणि या व्यक्तीसारखा धार्मिक व्यक्ती नसेलच आमच्या समोर, असं आम्हाला वाटतं. कारण त्याचं प्रार्थना करणं, वचन वाचणं, या त्या गोष्टी धार्मिकतेच्या आहेत, ते घेऊन चालणं, याच्यावरून आम्हाला तेच वाटतं की हा व्यक्ती खूप धार्मिक आहे. परंतु ज्या वेळेस प्रियजनांनो आम्ही त्याच्या खऱ्या जीवनाकडे, म्हणजे मागचे जीवन, समोरचे जीवन आणि आतलं जीवन, हे फरक आहे. समोरचे जीवन ते धार्मिकतेचे एक दाखवलं जात आहे, परंतु ज्या वेळेस त्याच्या आतील जीवन, त्याच्या जीवनाची एक खरी रियालिटी, वर्तणूक, हे ज्या वेळेस आपण पाहतो खरी, त्यावेळेस प्रियजनांनो आम्हाला असं आढळून येतं की या व्यक्तीसारखा वाईट व्यक्ती कोणीच नसेल. एकीकडे आम्हाला दिसतं चांगलं त्याचे जीवन, परंतु ज्या वेळेस आपण खरं त्याच्या जीवनाकडे पाहतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात भेद, म्हणजेच वाईटपणा आहे, भेदभाव आहे, वैरपणा आहे, कलह आहे, व्यभिचार आहे. या सर्व गोष्टीने भरलेलं हे त्याचे अंतःकरण किंवा त्याचं जीवन हे आम्हाला आढळतं. आणि म्हणून प्यानो मी सुरुवातीला हेच म्हटलं की काही वेळेस आपल्याला कठीण वाटतं की एक प्रामाणिकपणाचे जीवन आपण जगत आहोत, परंतु ते कठीण असं वाटतं. देवभीर जीवन जगत आहोत, ते कठीण वाटतं, कारण समोरच्या व्यक्तीचे जीवन हे चांगलं दिसतं आहे, एक धार्मिक दिसतं आहे, परंतु प्रियजनांनो जेव्हा त्याच्या आतील जीवनाकडे पाहतो, तेव्हा एक फरक आम्हाला दिसून येत असतो. आणि म्हणून प्रियजनांनो, वचनामध्ये आम्हाला शिकवलं जातं आजच्या स्तोत्रानुसार. आजचे स्तोत्र आहे 26वे स्तोत्र. मी पुढे वचन वाचणारच आहे आजच्या, कारण आजचे ते स्तोत्र आहे. तर आम्हाला दावीद राजा शिकवतो, दावीद हा आम्हाला शिकवतो की आम्ही देवासमोर एक देवभीरू जीवन हे जगावं, निष्कलंक, पाप विरहित असलं आम्ही जीवन जगावं. कारण असलं जे जीवन आहे ते परमेश्वराला आवडतं. आणि प्रियानो, पापविरहित जीवन, देवाला आवडणारं जीवन, निष्कलंक निर्दोष असलं जे जीवन आहे प्रियजनांनो, त्या जीवनामध्ये एक धन्यता आहे. आणि प्रियजनांनो पहा,
ही खरी धन्यता आहे आणि या जीवनामध्ये एक खरी धन्यता प्राप्त करत आशीर्वादाचा मार्ग आहे. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आम्हाला एक देखावापणाचे जीवन नव्हे, परंतु एक खरं ख्रिस्तीपण, एक खरी धार्मिकता, एक खरं देवभीरू जीवन हे आम्हाला जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत आजच्या स्तोत्रानुसार. आजचे स्तोत्र आहे 26. मी 1 ते 3 वचन वाचन करतो आहे. 1 ते 3 वचन. हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे. मी घसरणार नाही. हे परमेश्वरा, मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पळताळून पहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे. तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. या ठिकाणी एक शुद्ध अंतकरणाची खात्री या ठिकाणी दावीद हा देत आहे. कारण मी परमेश्वरा तुझ्या समोर कसा वागलो आहे, मी तुझ्या समोर कसा चाललेलो आहे, मी माझे जीवन कसं सादर केलेलं आहे, याची एक खात्री तो या ठिकाणी दाखवत आहे किंवा परमेश्वरासमोर त्याचे जीवन तो मांडत आहे. कारण तो आपल्या जीवनामध्ये कसा चाललेला आहे, कसा राहिलेला आहे. एक शुद्ध अंतकरण, एक शुद्ध जीवन आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. कारण तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझं न्याय कर. हे परमेश्वरा, माझे न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे. मी घसरणार नाही. एक शुद्धता या ठिकाणी दिसते आहे. कारण तो या ठिकाणी न्याय करण्याविषयी सांगतोय की हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी या ज्या गोष्टी आहे त्या मी केलेल्या आहे. म्हणजे पहा प्रियजनांनो, दाविदाचे जीवन, दाविदाचे अंतकरण हे प्रियजनांनो एक शुद्धतेकडे दिसत आहे. एक चांगल्या गोष्टी करताना दिसत आहे. ज्या परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आहे ते तो करत आहे. परमेश्वराच्या दृष्टीने शुद्ध काय आहे हे तो करताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून त्याचे जीवन एक चांगलं आम्हाला आढळून येत आहे. मग प्रियानो, आज हा एक प्रश्न आपल्या समोर आपण देखील ठेवला की काय माझे जीवन एक शुद्धतेच्या मार्गावरती आहेत का? मी शुद्ध अंतकरण हे धारण करत आहेत का? शुद्ध अंतकरणाने मी माझं जीवन जगत आहेत का? होय प्रियजनांनो, आम्हाला या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे की मी माझं जीवन, दावीद राजा या ठिकाणी तर ठामपणे सांगत आहे की देवा, मी याप्रमाणे तुझ्या समोर वागलो आहे, माझे जीवन या प्रमाणे आहे, हे तो स्पष्ट म्हणतो. पण तो आज जेव्हा आम्ही आमच्या जीवनाकडे पाहतो तर आपण देखील त्या दाविदासारखं ठामपणे सांगू शकतो का? त्या दाविदाप्रमाणे परमेश्वरासमोर स्पष्टपणे सांगू शकतो का, हे परमेश्वरा, माझा न्याय कर? कदाचित प्रियजनांनो, काही वेळेस आम्ही चुकतो. आम्ही काही वेळेस प्रियजनांनो ज्या परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आहे ते आम्ही करतो. परंतु माझ्या प्रियजनांनो, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या परमेश्वराची आम्ही स्तुती करतो किंवा ज्या परमेश्वरावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे, तो परमेश्वर देव आमच्या अंतकरणाकडे पाहतो, आमच्या जीवनाकडे पाहतो की आमचे जीवन हे शुद्ध असावं. शुद्ध अंतकरण, शुद्ध जीवन हे परमेश्वराला आवडतं. ही आवडीची गोष्ट आहे आणि ही आवडीची गोष्ट प्रियजनांनो आम्ही नेहमी परमेश्वराला सादर करावी. काय? आमचे अंतकरण, आमचे राहणीमान, आमचे जीवन, शुद्धता, एक पवित्रता आणि चांगली वर्तणूक प्रियजनांनो आम्ही परमेश्वर देवाला सादर करावी. शुद्ध या ठिकाणी शब्द मी वापरत आहे. शुद्ध अंतकरण म्हणजे काय प्रियजनांनो? देवाचे वचन तर आम्हाला म्हणतं की मी जन्माचा पापी आहे. तर शुद्ध अंतकरण म्हणजे प्रियजनांनो, पाप झाल्यावरती किंवा पाप करतो, प्रत्येक व्यक्ती पाप करतो, परंतु पाप झाल्यावरती प्रियजनांनो परमेश्वरासमोर कबूल करणे, की परमेश्वरासमोर जाणं, ते पाप न लपवता परमेश्वराला ते
कबूल करणं. कारण दावीद राजा स्तोत्र 51 मध्ये त्यांनी पाप केलेलं आहे, त्याची त्या ठिकाणी प्रार्थना करतो किंवा त्याची मांडणी करतो. कारण स्तोत्र 51 मध्ये तोच म्हणतो की मी जन्माच्या पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाच्याच मी पातकी आहे. आणि ज्या वेळेस 51 स्तोत्र आपण वाचन करतो त्याची हेडिंग काय दिलेली आहे? शुद्धतेसाठी प्रार्थना. प्रियजनांनो, दावीद हा आपले पाप परमेश्वराजवळ कबूल करतो. हे एक शुद्ध अंतकरण आहे, लीनता आहे, नम्रता आहे. कारण लीन नम्र होणारा व्यक्तीच ते पाप कबूल करतो. आणि दावीद हा लीन नम्र झाला आणि त्या ठिकाणी त्याचे पाप त्या ठिकाणी कबूल करतो. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्हाला परमेश्वरासमोर लीन नम्र व्हायचं आहे. शुद्ध अंतकरणाने आम्हाला चालणं गरजेचे. आपले पाप आम्हाला परमेश्वराचरणी कबूल करणे गरजेचं आहे. म्हणून आपल्याला शुद्ध अंतकरण धारण करणं गरजेचं आहे. मग पहा, आपण दुसरी गोष्ट पाहतो तर दुष्ट लोकांच्या मार्गापासून एक वेगळेपणा असं आम्हाला त्या वचनामध्ये पाहावयास मिळतं. तर 4 आणि 5 वचनामध्ये काय म्हटलं आहे? अधम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरणार नाही, दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो, दुर्जना बरोबर मी बसणार नाही. या ठिकाणी दावीद आपलं कोणत्या लोकांसंगती मी बसणार, कोणत्या लोकांसंगती माझं राहणीमान राहील, उठणं बसणं माझे कोणत्या लोकांसंगती हे राहील, हे तो या ठिकाणी सांगत आहे. जे वाईट लोक आहे, दुष्ट लोक आहे, त्यांच्या संगती माझं बसणं नसावं. खरंच प्रियजनांनो, परमेश्वर देव आम्ही ज्या वेळेस आमच्या बसणं उठणं याकडे पाहतो किंवा बसणं उठणं हे घेऊन चालतो, त्यावेळेस परमेश्वराचे लक्ष आमच्या या सर्व गोष्टीकडे असतं. आणि म्हणून आपलं बसणं उठणं आणि एकमेकां संगती वावरणं हे प्रियजनांनो सुव्यवस्थित असावं. आमच्या एकमेकां संगती राहणीमान हा प्रियजनांनो चांगल्या लोकांसंगती असावा. कारण परमेश्वर देव आमच्या बसणं उठणं या सर्व गोष्टीकडे पाहतो. चांगल्या लोकांबरोबर म्हणजेच प्रियजनांनो जे पैसेवाले आहे किंवा चांगले दिसतात त्या लोकांसंगती नव्हे, तर प्रियजनांनो जे विचाराने चांगले आहे, जे लोक मनाने चांगलं आहे, ज्यांचे कृत्य हे चांगलं आहे, असल्या लोकांसंगती प्रियजनांनो आमचं बसणं उठणं असावं. कारण माझ्या प्रियजनांनो, जशी संगत असते तसा मनुष्य हा घडला जातो. जसा आपला मित्र असतो तसा आपण घडले जातो. मग त्याचा आचार विचार आपण धारण करतो आणि त्यानुसार प्रियजनांनो आपण चालतो. म्हणजे जसा मनुष्य जसे संगत तसं प्रियजनांनो आपण घडले जातो. म्हणजे चांगला व्यक्ती असेल चांगलं ते घडलं जातं, वाईट असेल चुकीचे असेल वाईट पण आपल्यामध्ये येतं. आणि म्हणून देवाचे वचन देखील म्हणतं की कुसंगती नीतीला बिघडवते. जर आपण नीतीने चालत आहोत परंतु आपलं सोबती कुसंगतीचे असेल, कुयुक्ती योजणारे असेल, तर त्या ठिकाणी काय म्हटलंय? कुसंगती नीतीला बिघडवते. जसं प्रियजनांनो आपण आंबा असो किंवा एखादं कोणतंही फळ असू द्या, जर ते एखादं फळ खराब झालं तर पूर्ण फळ ज्या ठिकाणी ठेवलेले आहे ते खराब होतात. तसं प्रियजनांनो कुसंगती ही नीतीला बिघडवते. आणि म्हणून माझ्या प्रियानो आपलं बसणं उठणं राहणं या सर्व गोष्टी चांगल्या असाव्या. आणि म्हणून स्तोत्र 1 मध्ये म्हटलंय, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. उभं राहणं, बसणं आणि काय म्हटलंय? चालणं. तिघी गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत की आम्ही सुव्यवस्थित जे लोक चांगल्या गोष्टी करतात, चांगले जे गोष्टी घेऊन चालतात, त्यांचे राहणीमान चांगलं आहे, त्यांचे मनातले विचार चांगलं आहे, आचार विचार चांगला आहे, त्या लोकांसंगती आमचे उठणं बसणं हे राहणं या सर्व गोष्टी असतात. कारण स्तोत्र 139 मध्ये काय म्हटलं आहे? बसणं उठणं याकडे परमेश्वर देव पाहतो. आणि म्हणून प्रियजनांनो आमची संगत ही परमेश्वराला आवडणारी असावी. पुढची गोष्ट आपण पाहू 6 ते 8 वचनामध्ये, हे परमेश्वरा मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि
तुझ्या वेदीला फेरा घालीन, म्हणजे मी प्रकटपणे तुझे उपकार स्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्य कर्मे वर्णन करीन. परमेश्वराच्या या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराची उपस्थिती त्यामध्ये या ठिकाणी दाविदाला एक आवड, परमेश्वराच्या उपस्थितीची आवड या ठिकाणी आम्हाला दिसते की त्याच्या घरात राहणं त्याला आवडत आहे, त्याच्या वेदीभोवती त्याला फेरा घालणं आवडत आहे, देवाची स्तुती करणं त्याला आवडत आहे. प्रियजनांनो, देवाची कृपेचा अनुभव घेणं हे त्याला आवडत आहे. हे प्रियजनांनो, फक्त एक धार्मिकताच नाही तर देवाप्रती प्रेम असलेलं आम्हाला दिसतं. कारण या ज्या गोष्टी करणं आहे, देवाच्या घरात राहणं, वेदीभोवती काय म्हटलं या ठिकाणी फेरा घालणं आहे, देवाची स्तुती करणं आहे, कृपेचा अनुभव घेणं आहे, हे धार्मिकताच नव्हे तर प्रियजनांनो या ठिकाणी देवाप्रती प्रेम आम्हाला आढळतं. आणि प्रियजनांनो, ज्या वेळेस देवाच्या घरामध्ये राहतो, देवाच्या घरामध्ये राहतो, तर त्या ठिकाणी एक संरक्षण, खरं संरक्षण आम्हाला आढळतं. आणि प्रियजनांनो, त्या ठिकाणी खरी शांती आम्हाला आढळते. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करतो का, किंवा आपण या सुख शांतीसाठी किंवा एक संरक्षणासाठी आम्ही कुठे वेळ घालवतो? खरंच देवाच्या वचनामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही वेळ घालवतात, देवाच्या वचनासाठी आम्ही आतुरता हे प्रकट करतो का? कारण ज्या ठिकाणी देवाप्रती प्रीती आहे त्या ठिकाणी या गोष्टी केल्या जातात. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्हाला आशीर्वादासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी देवाच्या मंदिरी किंवा देवाच्या वचनामध्ये येणं हे गरजेचं आहे. मग पुढची गोष्ट आपण पाहतो तर 9 ते 12 वचन, पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्याबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस. त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांच्या उजवा हात लाचलुचपतीने भरलेला आहे. मी तर सात्विकपणे वागेन. माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करीन. या ठिकाणी दावीद एक न्यायासाठी प्रार्थना करताना आणि एक वेगळेपणाची प्रार्थना या ठिकाणी करताना दिसत आहे. कारण का? परमेश्वर देव न्यायी आहे, परमेश्वर देव अन्यायी नाही, आणि परमेश्वर देव माझा न्याय योग्य करील. आणि जे दुष्ट लोक आहे त्यांच्या संगती मला न ठेवता तर मला एक चांगला मार्ग दाखवेल आणि चांगल्या ठिकाणी परमेश्वर देव नेईल. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आम्हाला आमचे जीवन हे जगत असताना आम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की माझं जीवन त्या शुद्ध अंतकरण धारण केलेलं आहे, माझे जीवन शुद्ध अंतकरणामध्ये चालत नाही का, माझे बसणं उठणं हे सुव्यवस्थित आहेत काय, परमेश्वराची उपकार स्तुती मी करत आहेत काय, आणि परमेश्वराजवळ मी प्रार्थना सादर करत आहेत काय. या सर्व गोष्टी प्रियानो आपण ध्यानीमध्ये ठेवू आणि त्याप्रमाणे आपण चालू. नक्कीच परमेश्वर देव आशीर्वादित करेल. देव बाप करो आजच्या वचनाद्वारे आशीर्वाद देव.